गणपती बाप्पा मोरया. ओंकार केळुसकर ब्लॉग मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. आणि मी आज आलोय पालीच्या बल्लाळेश्वराला. सांगायची गोष्ट म्हणजे अशी, मुख्य गोष्ट अशी, मुंबईमध्ये गणपती बाप्पाचं आगमन आणि सुरू झालेलं आहे आणि मुंबईमध्ये गणपती बाप्पाची जय्यत तयारी सुरू आहे. त्यासाठी गणपती बाप्पाच्या जय्यत तयारीसाठी व्हिडिओसाठी मी गणपती बाप्पाचा आशीर्वाद घ्यायला पालीच्या बल्लाळेश्वराला आलो आहे. तर आता आपण पालीच्या बल्लाळेश्वराचं दर्शन घेऊया. आणि ओंकार केळुसकर ब्लॉग आपल्यासाठी नवनवीन व्हिडिओ हे घेऊन येत असतात. त्यासाठी आपण ह्या आज ब्लॉग एक्सप्लोर करणार. गणपती बाप्पाची एक नवीन आख्यायिका तुमच्या समोर आणणार आहे. ती आख्यायिका तुम्ही शेवटपर्यंत ऐका आणि गणपती बाप्पाचं दर्शन तुम्ही पण घ्या. गणपती बाप्पा मोरया. आणि ओंकार केळुसकर ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता आपण गणपती बाप्पाच्या दर्शनाला जाऊया. तर आपण मंदिरामध्ये प्रवेश केलाय. तर मंदिराच्या बाहेर सगळे स्टॉल आहेत, तुम्ही पाहू शकता. इथे तुम्ही पेढे वगैरे घेऊ शकता गणपती बाप्पासाठी, दुर्वा वगैरे. सर्वप्रथम गणपती बाप्पाचं दर्शन घ्यावं लागतं, सिद्धिविनायकाचं. तर ते गणपती बाप्पाच्या स्वामींचं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या, विठू रखुमाईच्या, तुकाराम वगैरे आहेत, मूर्ती आहेत ते ज्ञानेश्वरांचे. संत परंपरा, देव जे तुम्हाला मिळून जातील. नमस्कार, माझं नाव मनोज मोरे. अष्टविनायकातला 8वा गणपती पालीचा बल्लाळेश्वर. इथे मनोज नोवेल्टी नावाने आमचं दुकान आहे. मनोज नोवेल्टी, मनोज कंदी पेढा. मी तुम्हाला एक थोडक्यात बल्लाळेश्वराची इथे कथा सांगतो आणि धुंडी विनायकाचं दर्शन का घेतलं जातं. पालीचा बल्लाळेश्वर अष्टविनायकातला 8वा गणपती आहे आणि पालीच्या बल्लाळेश्वराच्या दर्शनाला तुम्ही ज्या वेळेला येता त्यावेळेला परंपरेनुसार तुम्हाला धुंडी विनायक गणपतीचं दर्शन हे घ्यावं लागतं. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो की बल्लाळ नावाचा जो मुलगा होता, त्या मुलाने ज्या दगडाची सेवा केली, जी धोंडी म्हणजे आपण मराठीमध्ये दगडाला धोंडा म्हणतो, ज्या धुंडीची पूजा केली ती ही धुंडी म्हणजेच धुंडी विनायक. आणि ह्या धुंडी मधून बल्लाळाच्या भक्तीला प्रसन्न होऊन गणपती प्रगट झाले आणि त्यांनी मग बल्लाळाला आशीर्वाद दिला. त्यावेळेला बल्लाळेश्वर पुढे प्रगट झाला. पण ज्या वेळेला बल्लाळेश्वर पुढे प्रगट झाला, बल्लाळेश्वर म्हणजे बल्लाळ मुलाचं नाव, ईश्वर म्हणजे गणपती. बल्लाळेश्वर ज्या वेळेला पुढे प्रगट झाले त्यावेळेला बल्लाळेश्वरांनी ह्या धुंडी विनायकाला सांगितलं की आज तुझ्यामुळे मला महत्व प्राप्त झालं आहे, त्यामुळे जे भाविक माझ्या दर्शनाला येतील ते प्रथम तुझंच दर्शन घेतील, त्याच वेळेला त्यांचं पूर्ण दर्शन होईल. म्हणून परंपरेने धुंडी विनायकाचं दर्शन तुम्हाला घ्यावंच लागतं. तुम्ही पालीच्या गणपतीला आलात, अष्टविनायकातला 8वा गणपती आहे, की आवर्जून पहिलं धुंडी विनायकाचं दर्शन घ्या आणि मगच बल्लाळेश्वराचं दर्शन घ्या. धन्यवाद. तर आपण धुंडी बल्लाळेश्वरच्या दर्शनावर जाणार आहोत. धुंडी विनायक परंपरेनुसार या गणपती बाप्पाचं दर्शन घेत असतं. थोडक्यात तिथे गणपती बाप्पाची माहिती सांगितली आहे. जशी त्या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे गणपतीची आख्यायिका आहे. हा धुंडी विनायक आहे आणि ही त्यांची आख्यायिका आहे. तुम्ही इथे आल्यावर ही गणपती बाप्पाची आख्यायिका वाचू शकता. गणपती पालीच्या बल्लाळेश्वराचं दर्शन घेण्यापूर्वी धुंडी विनायकाचं दर्शन घ्यावं लागतं आणि तिथून पुढे जावं लागतं. हे आहे पालीच्या बल्लाळेश्वरला जाण्यासाठी असलेला हा मार्ग. पहिला धोंडी विनायकाचं दर्शन घेऊन आपण इथे दर्शनाला यायचं असतं. तर इथे संपूर्ण गणपती बाप्पाच्या आवारात माहिती लावली आहे. म्हणजे एक प्रेक्षणीय स्थळ आहे हे. देवांचे स्थळ आहे तिथे. हे कुंड आहे, त्याच्यावर आपण अगोदर ब्लॉग बनवला होता. हे वाहनकुंड आहे, वरदायिनी देवी. म्हणजे मंदिराच्या भोवताली जे काही स्थान आहेत ते सांगितले आहेत, दाखवले आहेत. सिद्धलक्ष्मी करून आहे. त्याच्यात पुढे गेल्यावरती इथे सुधागड आहे. तर इथे सगळे असे स्थान आहेत. ही लेणी आहे,
जी महाडची लेणी आहे ती, जे ह्या जिल्ह्यात येतं ते सगळं ह्या मंदिरामध्ये आहे आणि मंदिर एकदम अप्रतिम आहे, पाहू शकता. तर इथे लाईन आहे, आतमध्ये शूट करायला परमिशन नाही, आपण तिकडून जाऊन शूट करणार आहोत. तर बल्लाळेश्वराच्या आपण गाभाऱ्यासमोर आहे, बाहेरच्या गाभाऱ्यासमोर आहे हे बल्लाळेश्वराचं मंदिर. तुम्ही पाहू शकता गणपती बाप्पाचं दर्शन तुम्ही पण घ्या. तर इथे अष्टविनायकातले 8 गणपती आहे मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये. तर आणि हे मंदिराच्या बाजूला असलेलं कुंड आहे. तर असा हा परिसर आणि समोर पाठीमागे सुधागड आहे. तर हा सुधागड आहे आणि हे मंदिराच्या बाहेरचं असं गाभारा. आणि या साईडला भक्त निवास आहे बाजूला. मंदिराला आपण फेरा घातला, गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. अशा पद्धतीने मंदिर आहे म्हणजे गणपती बाप्पाच्या सुंदर सुंदर मूर्ती आहे, स्वामींची पण मूर्ती आहे. आणि ते गणपती बाप्पाचा प्रसाद मिळतो. हा बाजूला लागून भक्त निवास आहे. हे मंदिर हे मंदिराचा कळस. तर मुंबईमध्ये गणेशोत्सव हा सुरू होणार आहे आणि त्याचा आशीर्वाद घ्यायला मी गणपती बाप्पाच्या पालीला आलेलो होतो आणि पालीच्या बल्लाळेश्वराचं दर्शन झालेलं आहे आणि पालीच्या बल्लाळेश्वराची आख्यायिका आपल्याला इथे कळाली आहे. आणि आता आपण मुंबईला जाणार आहोत आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ओमकार केळुसकर ब्लॉग आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओमकार केळुसकर ब्लॉग आपल्यासाठी नवनवीन व्हिडिओ हे घेऊन येत असतं, यापुढेही नवीन व्हिडिओ घेऊन येत असेल. आणि गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी मी ते आलो होतो. त्यानंतर आपले शुभ कार्य सुरू होणार आहे गणपती बाप्पाच्या सणाच्या निमित्ताने. आपण ह्या शुभ कार्याला असेच जुळून धावा आणि ओमकार केळुसकर ब्लॉग युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. गणपती बाप्पा मोरया.